मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी जो रथ आणला आहे तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नागपुरात येणार आहेत आणि आपण बघतोय नागपुरात जय्यत तयारी करण्यात येते। रथ इथे तयार आहे। जसं देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल त्यावेळी या रथातून एक मोठी रॅली इथे निघणार आहे। हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते असतील किंवा मग महायुतीचे कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी जंगी स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं करतील। आणि इथे आपण बघतोय कशा प्रकारे हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे। आपल्या नागपूरचे लाडके सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात प्रथम आगमन प्रित्यर्थ हार्दिक स्वागत अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात। आणि आतमध्ये आपण बघतोय कशा प्रकारे हे आता रथ सजवण्याचं काम केलं जातंय। डॉग स्क्वॉड आपण बघतोय, मोठी सुरक्षा या रथाच्या भोवती असणार आहे। कारण हा जर आपण ही पूर्ण रॅली बघितली तर नागपूर विमानतळावरून या रॅलीला खरं तर सुरुवात होईल। प्राईड हॉटेलपासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमतील आणि पुढे कोकोकोला स्क्वेअर असेल, छत्रपती स्क्वेअर, त्यानंतर ही जी रॅली आहे ती लक्ष्मीनगर आणि नंतर धरमपेठमध्ये ही रॅली जी आहे ती समाप्त होणार आहे। साधारणपणे दुपारी 12 वाजता ही रॅली सुरू होईल आणि 2 वाजेपर्यंत ही रॅली असणार आहे। एक मुख्य रथ आणि बाकी ठिकाणी आपण 3 ते 4 मोठ्या गाड्या ह्या आपण या सगळ्या रॅलीमध्ये पाहायला मिळतील आणि तशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था सुद्धा नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी वाढवली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिल संघर्षमे वेदांतने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।